हाय फ्रेंड्स, चला तर आपण आज शाही तुकडा बनवूया। बघा किती मस्त झालेला आहे। काहीतरी वेगळं स्वीट खायची इच्छा असेल तर आपण हे बनवू शकतो। तर चला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध छान आपण आटवून घेणार आहोत। बघा उकळी यायला लागलेली आहे, तर ह्याच पद्धतीने आपण आटवून घेणार आहोत। तर दूध आता हे आटलेलं आहे, आपलं जवळपास अर्ध झालेलं आहे। या पद्धतीने आटवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार साखर टाकणार आहोत। तर अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे आणि छान मिक्स करायचं आहे। असं कढईमध्ये घेतल्यामुळे काय होते की उतू जात नाही, म्हणून मी कढईमध्ये टाकत असते। तर आता विलायची पावडर टाकलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहे। ड्रायफ्रूट तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून पण टाकू शकता, त्याच्याने आणखी घट्ट होत असते। तर ही आपली बासुंदी तयार आहे। याच्यामध्ये थोडंसं आपण केसर टाकणार आहोत आणि मिक्स करून द्यायचं आहे। गरम गरम असतानाच टाकलेलं आहे किंवा तुम्ही अगोदरही टाकू शकता। तर आता बासुंदी आपली तयार झालेली आहे। तर आपण आता थोडंसं शुगर सिरप बनवून घेऊ। अर्धी वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी टाकून उकळून घेतलेलं आहे आणि आता ब्रेड स्लाइस घेतलेले आहे। 6 ब्रेड स्लाइस घेतलेले आहे। त्याला या पद्धतीने किंवा कोणत्याही आकारात तुम्ही कापू शकता, चौकोन तुकडे पण करू शकता। मी या पद्धतीने कापलेला आहे। या पद्धतीने आपण स्लाइस करून घेतलेले आहे ब्रेडच्या। तर आता तूप टाकलेलं आहे मी कढईमध्ये। एक छोटी कढई घेतली आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर आपण एक एक पीस करून ह्या पद्धतीने तळू शकतो किंवा तुम्ही जास्त पण तळू शकता। या पद्धतीने आपण गोल्डन ब्राउन होतपर्यंत तळून घ्यायचं आहे। सर्व पीसेस आपण या पद्धतीने तळून घेणार आहोत। बघा याच पद्धतीने आपण सर्व पीसेस तळून घ्यायचे आहे। तर आता तयार आहे आपली सर्व सामग्री। तर चला आपण अरेंजमेंट करून घेऊया। या पद्धतीने आपण सर्व ब्रेड स्लाइस लावून घ्यायचे आहे आणि त्यावरती शुगर सिरप टाकायचं आहे। शुगर सिरप टाकल्याच्या नंतर त्याला थोड्या वेळ सोक होऊ द्यायचं आहे, म्हणजे किंवा एक एक पीस तुम्ही शुगर सिरपमध्ये डुबवून पण काढू शकता। त्याच्यामध्ये डुबवता पण येते शुगर सिरपमध्ये। आणि ते भिजल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आता रबडी म्हणजेच आपली बासुंदी टाकणार आहोत आणि या पद्धतीने सर्व बासुंदी आपण त्याच्यावरती टाकून द्यायची आहे। पूर्ण रबडी टाकल्याच्या नंतर थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे आणि थोड्या गुलाबाच्या पाकळ्या लावून आपण त्याला गार्निश करायचं आहे आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। या पद्धतीने आपण तयार केलेली आहे आपला शाही तुकडा आणि थंड झाल्यानंतर खूपच मस्त लागतो। बघा आता थंड झालेला आहे, खायला खूप मस्त लागते। या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। तयार आहे आपला शाही तुकडा। ॲक्च्युली रबडी बनवताना तुम्ही ह्यामध्ये कस्टर्ड पण टाकू शकता। तयार आहे आपला शाही तुकडा।